नमस्कार नागपूर. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहोत, जो विषय थेट आपल्या शहराच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी जोडलेला आहे. आपल्या नागपूरची ओळख असलेली नाग नदी सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. नुकत्याच समोर आलेला RTI म्हणजे माहिती अधिकाराच्या माहितीनुसार नागपूर महानगरपालिकेने एक धक्कादायक सत्य स्वीकारले आहे. हे सत्य काय आहे आणि याचा परिणाम गोसीखुर्द धरणावर कसा होतोय हे आज आपण सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून नाग नदीच्या पुनरुज्जीवनाच्या गप्पा आपण ऐकतोय, पण वस्तुस्थिती काय आहे? NMC ने RTI मध्ये दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरातून दररोज निघणारे 520 दशलक्ष लिटर सांडपाणी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. सर्वात महत्वाची आणि भीतीदायक बाब म्हणजे हे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाग नदीतून वाहत जाऊन थेट गोसीखुर्द धरणात पोहोचत आहे. गोसीखुर्द हे विदर्भातील एक महत्वाचे धरण आहे, ज्याचे पाणी शेती आणि पिण्यासाठी वापरले जाते. शहराची घाण आता थेट आपल्या अन्नपाण्यात मिसळते का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर आता आपण बघूयात की सांडपाण्याचे गणित काय. नागपुरात दररोज 520 MLD सांडपाणी तयार होते. त्यापैकी काही पाणी महाजेनकोच्या वीज प्रकल्पासाठी प्रक्रिया करून वापरले जाते, आणि तर प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा मोठा भाग पिवळी नदी आणि नाग नदीत सोडला जातो. या नद्या पुढे कन्हान आणि वैनगंगा नदीला मिळतात, ज्यांचे पाणी गोसीखुर्द धरणात साठवले जाते. यामुळे धरणातील पाणी दूषित होऊन मासेमारी आणि शेतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे अहवाल यापूर्वी समोर आले आहेत. यावर उपाय काय? तर केंद्र आणि राज्य सरकारने काही कोटी रुपयांचा नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प मंजूर केला आहे, आणि या अंतर्गत शहरात सुमारे 500 किलोमीटर लांबीचे नवीन सांडपाणी वाहिन्यांचे जाळे टाकले जाणार आहे. नदीत जाणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारले जातील, आणि हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 5 वर्षाचा तरी कालावधी अपेक्षित आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? या काही कोटींच्या खर्चामुळे आपली नाग नदी खरोखरच स्वच्छ होईल का, की हा फक्त पैसा नालाच जाईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि नागपूरच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.